एक महाकाय ऑइल टँकर, रात्रीची शांत वेळ आणि अचानक आकाशातून एक भीषण क्षेपणास्त्र झेपावतं. एका सेकंदातच संपूर्ण टँकरवर मृत्यूचं थैमान घालतं. पण हा हल्ला एखाद्या दहशतवादी संघटनेने किंवा चायांनी केला नव्हता. हा हल्ला केला होता जगातील सर्वात शक्तिशाली देश समजल्या जाणाऱ्या अमेरिकेने. आणि सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे या हल्ल्यात बली गेले ते 3 निष्पाप भारतीय खलाशांचे. होय, अमेरिकेच्या एका क्षेपणास्त्राने भारताच्या 3 सुपुत्रांचा जीव घेतला. आणि या एका घटनेने आंतरराष्ट्रीय राजकारणात असा भूकंप आणला ज्याने भारत आणि वॉशिंग्टन दरम्यानचे संबंध एका रात्रीत अत्यंत तणावपूर्ण बनले आहेत. नवी दिल्लीतून वॉशिंग्टन पर्यंत संतापाची लाट पसरली आहे आणि भारताने थेट अमेरिकेला तीव्र शब्दात जाब विचारला. 2 मित्र देशांमध्ये अचानक एवढा मोठा राजनैतिक संघर्ष का पेटला? अमेरिकेने हा हल्ला का केला? आणि या भीषण दुर्घटनेमागे नेमकं काय सत्य दडलं आहे, हेच आज आपण अत्यंत सविस्तरपणे समजून घेऊया. नमस्कार, तुमच्या सर्वांची डी मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. जर तुम्ही खरे भारतीय असाल तर भारत माता की जय लिहायला विसरू नका. आणि व्हिडिओला सुरुवात करूया. ही घटना घडली ओमानच्या समुद्र किनाऱ्यापासून काही सागरी मैलांतरावर. आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून एक मोठा ऑइल टँकर कच्चे तेल घेऊन आपल्या नियोजित प्रवासाला निघाला होता. या टँकरवर अनेक देशातील क्रू मेंबर्स काम करत होते, ज्यात भारताचेही खलाशी होते. हे खलाशी कोणत्याही युद्धाचा किंवा आंतरराष्ट्रीय वादाचा भाग नव्हते. ते फक्त आपली ड्युटी करत होते. समुद्रातील हा मार्ग अत्यंत संवेदनशील मानला जातो, कारण या भागात अनेकदा व्यापारी जहाजावर हल्ले होत असतात. त्यामुळेच सुरक्षेच्या कारणास्तव या भागात विविध देशांच्या नौदलांच्या युद्धनौका तैनात असतात. त्या रात्री अचानक अमेरिकेच्या एका आधुनिक युद्धनौकेवरून किंवा ड्रोनवरून डागलं गेलेलं क्षेपणास्त्र थेट या ऑइल टँकरवर येऊन आदळलं. हा हल्ला इतका भीषण होता की या जहाजाच्या एका भागाचे अक्षरशः तुकडे झाले. जहाजावर आग लागली आणि प्रचंड गोंधळ उडाला. या आगीत आणि स्फोटात जहाजावरील 3 भारतीय खलाशांचा जागीच मृत्यू झाला. जेव्हा ही बातमी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयापर्यंत पोहोचली तेव्हा संपूर्ण राजकीय वर्तुळात आणि देशात खळबळ उडाली. आपल्या नागरिकांचा अशा दुसऱ्या एका मित्र देशांच्या हल्ल्यात मृत्यू होणं ही भारतासाठी अत्यंत गंभीर आणि संतापजनक गोष्ट होती. हा अपघात नव्हता, तर हा थेट आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग होता. भारताने या घटनेवर तात्काळ अत्यंत आक्रमक आणि कडक पाऊल उचललं. नवी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाने वॉशिंग्टनमध्ये असलेल्या भारतीय दूतावासाला तात्काळ सक्रिय केलं. भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी थेट अमेरिकेच्या परराष्ट्रीय विभागाशी स्टेट डिपार्टमेंट संपर्क साधून आपला तीव्र निषेध नोंदवला. याला राजनैतिक भाषेत मेजर डिप्लोमॅटिक प्रोटेस्ट म्हणजेच मोठा राजनैतिक निषेध असं म्हटलं जातं. भारताने अमेरिकेला स्पष्ट शब्दात बजावलं की आंतरराष्ट्रीय समुद्रात कोणत्याही निर्दोष व्यापारी जहाजावर अशा प्रकारे क्षेपणास्त्र डागणं पूर्णपणे अस्वीकार्य आहे. भारताने अमेरिकेकडे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर ज्या अधिकाऱ्यांच्या किंवा यंत्रणेच्या चुकीमुळे या निष्पाप भारतीय खलाशांना आपला जीव गमावला लागला त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणीही भारताने लावून धरली आहे. भारताचा हा आक्रमक अवतार पाहून वॉशिंग्टनमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, कारण भारतासारख्या महत्वाच्या धोरणात्मक मित्राला दुखावणं अमेरिकेला परवडणार नव्हतं. आता प्रश्न असा पडतो की अमेरिकेने आपल्याच एका मित्र देशांच्या नागरिकावर किंवा या ऑइल टँकरवर हल्ला का केला? यावर वॉशिंग्टन कडून जे स्पष्टीकरण समोर येत आहे ते अत्यंत धक्कादायक आहे. अमेरिकन संरक्षण मुख्यालय म्हणजेच पेंटागॉनच्या सूत्रानुसार हा एक मेडिपेशन म्हणजेच चुकीच्या ओळखीचा प्रकार होता. त्या भागात शत्रू देशांचा किंवा दहशतवादी गटांचा संशयास्पद हालचाली सुरू असल्याचा अमेरिकेचा कयास होता. अमेरिकेच्या रडार
यंत्रणेसमोर किंवा इंटेलिजन्सने या ऑइल टँकरला शत्रूचं जहाज किंवा एखादं धोक्याचं साधन समजण्यासाठी चूक केली आणि या चुकीच्या माहितीच्या आधारे कमांडोने क्षेपणास्त्र डागण्याचे आदेश दिले. अमेरिकेने या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केला आहे आणि हा हल्ला जाणून बुजून केला नसून तांत्रिक चुकीमुळे किंवा मानवी कृतीमुळे झाल्याचा दावा केला आहे. परंतु भारतासाठी हे स्पष्टीकरण पुरणार नाही, कारण अमेरिकेसारख्या महासत्तेकडे जगातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञान आणि सॅटेलाइट यंत्रणा असताना एवढी मोठी चूक कशी होऊ शकते हा प्रश्न मोठा आहे. गेल्या काही वर्षात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध एका नव्या उंचीवर पोहोचले आहेत. संरक्षण क्षेत्र असो, व्यापार असो किंवा चीनला रोखण्यासाठी बनवलेले क्वाड संघटना असो, दोन्ही देश एकमेकांच्या अत्यंत जवळ आले आहेत. पण या एका घटनेने या मजबूत संबंधाला तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतात या घटनेमुळे प्रचंड जनक्रोश पाहायला मिळत आहे. सोशल मीडियापासून ते संसदेपर्यंत अमेरिकेच्या या कृत्याचा निषेध केला जात आहे. भारताचे परराष्ट्र धोरण आता बदलले आहे. भारत आता कोणत्याही देशाच्या दबावाखाली येत नाही. जर आपल्या नागरिकांचा जीवाला धोका निर्माण झाला तर भारत जागतिक मंचावर जगातील सर्वात मोठ्या महासत्तेलाही थेट आव्हान देऊ शकते. हे या राजनैतिक निषेधावरून स्पष्ट झालं आहे. या तणावामुळे येत्या काळात दोन्ही देशांमध्ये संरक्षण करार किंवा संयुक्त नौदलाचे सराव यावर तात्पुरता परिणाम होऊ शकतो. या घटनेमुळे केवळ भारत आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला नाही, तर आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षेवरही अनेक मोठे प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. जगातील बहुतांश व्यापार हा समुद्रांच्या मार्गाने होतो. ओमानच्या समुद्र किनारा, तांबाडा समुद्र आणि पर्शियन गल्फ हे भाग जगातील अर्थव्यवस्थेची जीवनवाहिका मानले जातात. जर या भागात व्यापारी जहाज सुरक्षित नसतील आणि तेही अमेरिका सारख्या देशाच्या क्षेपणास्त्रामुळे, तर जागतिक व्यापाराचं काय होणार? अनेक आंतरराष्ट्रीय तज्ञांचे म्हणणे असे आहे की या भागात वाढत्या भूराजकीय तणावामुळे विविध देशांची नौदले अत्यंत सतर्क आणि आक्रमक झाली आहेत. या अतिसतर्कामुळेच अशा प्रकारच्या ट्रिगर हॅपी म्हणजेच घाईघाईने निर्णय घेण्याच्या घटना घडत आहेत. परंतु या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या खेळात निष्पाप खलाशांचा जे फक्त रोजगारासाठी समुद्रात काम करत असतात, आपला जीव गमवावा लागतो आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. या संपूर्ण वादात आपण त्या 3 भारतीय खलाशांच्या कुटुंबांना विसरून चालणार नाही, ज्यांचे हसते खेळते संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाले. ते तरुण खलाशी आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी घरातून दूर गेले होते. त्यांच्या कुटुंबांना अद्यापही विश्वास बसत नाहीये की त्यांचा माणूस आता कधीच परत येणार नाही. भारताने अमेरिकेकडे केवळ चौकशीची मागणी केली नाही, तर या मृत खलाशांचा कुटुंबांना योग्य आणि मोठी आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणीही केली आहे. भारत सरकार आता या प्रकरणाचा पाठपुरावा अत्यंत गांभीर्याने करत आहे. अमेरिकेने केवळ माफी मागून चालणार नाही, तर भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आपल्या प्रोटोकॉल मध्ये काय बदल केले आहेत हे भारताला स्पष्ट करावे लागणार आहे. मित्रांनो, ओमनच्या समुद्रातील हा क्षेपणास्त्र हल्ला केवळ एक जहाजावर झालेला हल्ला नव्हता, तर तो आंतरराष्ट्रीय नियमांवर आणि 2 देशांच्या विश्वासावर झालेला अद्याप आहे. अमेरिका आपली चूक मान्य करत असली तरी भारताने घेतलेली आक्रमक भूमिका हे दाखवून देते की आजचा भारत आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. आता वॉशिंग्टन यावर काय ठोस पाऊल उचलतो आणि भारताचा संताप कसा शांत होतो हे पाहणं महत्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? अमेरिकेसारख्या प्रगत देशाकडून झालेली चूक खरोखरच तांत्रिक बिघाड असू शकतो की यामागे काही वेगळं राजकारण आणि भारताने घेतलेली ही कडक भूमिका योग्य आहे का? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. हा महत्वाचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या खलाशांचे बलिदान आणि देशाची ताकद सर्वांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.